झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन फंटास्टिक मात्रा. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा. मला कानिटकर साहेब तुम्हाला विचारायचं आहे की गेली 6 महिने माझ्यामध्ये तुम्ही निसर्ग दूत या यंत्राचा वापर करताय. तुमचा अनुभव काय? अतिशय सुंदर अनुभव आहे. म्हणजे 6 महिन्यापूर्वी मी एक न्यूज वाचली पेपरमध्ये की असं असं काहीतरी एका सायंटिस्टनी केलं आहे. मग मी लगेच काळेसाहेबांना फोन केला. तेव्हा लगेच तुम्ही या घरी. मग त्यांनी मला एक बॉक्स दिला आणि त्याच्यामध्ये फक्त 2 वाट्या एवढं त्यांचं ते विरजण दिलं. ते कल्चर म्हणतात त्याला. आणि त्यांनी सांगितलं कसं कसं वापरायचं वगैरे ते कापून टाकायचं वगैरे. आणि मग काही दिवसांनी मला म्हणजे लिटरली ॲडिक्शनसारखं झालं की काही टाकलं की 2 तासात खतम. म्हणजे खरोखर त्या दिवशी मी केळ्याची साल टाकली. रात्र बायकोला सांगितली टाकायला. आणि थोड्या वेळ मी बाहेर चाललो होतो म्हणून म्हटलं ते उघडून बघूया. आणि ती मला दिसेल ना म्हणून मी त्याला रागवायला गेलो की कुठे गेली, का टाकली नाहीस? ती म्हणजे टाकली. म्हटलं कुठे? हे याला 1 तास पण नसेल झाला. डॉक्टर काळे म्हणतात. मग मी त्याला मॅजिक बॉक्सच म्हणायला लागला की काय जे टाकता सगळं खतम, विघटन होऊन जातं. आणि ॲडिक्शन इतकं झालं की ते दसऱ्याच्या दिवशी गाडीला असे हार लावलेले असतात बघा. ते हार दुसऱ्या दिवशी सगळे टाकून देतात. मी ते सगळं गोळा करून घरी आणतो आणि आमच्या निसर्गदूत मी टाकतो. खत होतं त्याचं. माझी बायको म्हणायला लागली अरे घरचा कचरा आहे तो ठीक आहे, बाहेरचा आणू नको. पण त्याचं एवढं आपल्याला ॲडिक्शन लागतं. आणि ते बघणं म्हणजे मॅजिक आहे. होते मॅजिक आहे. मृदगंध म्हणतात ना, म्हणजे पहिल्या मातीचा वास. तो मातीचा वास आमच्या घरात दररोज असतो. म्हणजे आता हे जर यंत्र, हे उपकरण हवं असेल तर स्त्री मुक्ती संघटनेच्या कुठल्याही कार्यालयात तुम्ही जाऊ शकता अथवा sharadkale@gmail.com वरती तुमच्याशी संपर्क साधू शकतात. बरोबर. सर आपल्याकडे कसं आहे म्हणजे आता आमच्या बायकांचं कसं होतं, कचरा म्हटलं की वास, कचरा म्हटलं की घाण. मग ते कचरा घरात ठेवायचा हे काय आम्हाला पटतच नाही बुवा. तर जरा लोकांना सांगा ना याच्याबद्दल काय जे असेल ते मार्गदर्शन करा. काय आहे, कचरा कुठलाही घाण वास हा माणसाला आवडत नाही, कोणालाही आवडत नाही. आणि निसर्गामध्ये तसा घाण वास येतच नाही. निसर्गामध्ये बघा एखादं कुत्रा किंवा उंदीर मेला तर फार एक 4-5 तास त्याला वास येतो. नंतर त्याच्यावरती कार्य करणारे जे स्वच्छता दूत आहेत ते लगेच काम करायला सुरुवात करतात आणि तो वास खतम करतात. असे आपले सूक्ष्मजीव आहेत. पण हे चांगला वास यावा माणसाला, चांगली हवा त्याला मिळावी, ही एक साधी अपेक्षा असते. पण आपण साधी हवा मिळण्यासाठी काय करायचं, ह्या कचऱ्याचं नियोजन का करायचं, ती चांगली हवा मिळण्यासाठी हवेची किंमत आपल्याला कळत नाही. हवेची किंमत नाही आपल्याला कळत नाही. तुम्ही मला सांगा की तुम्हाला घरात वीज किती लागते माहिती आहे, कारण तुम्ही बिल देता. तुम्हाला कपडे किती पैशाला मिळतात माहिती आहे, कारण तुम्हाला फुकट कपडे मिळत नाहीत. दूध किती घेतात ते तुम्हाला माहिती आहे, कारण त्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे सगळ्या गोष्टींचा हिशोब तुमच्याकडे आहे. त्याला किती पैसे लागतात माहिती आहे तुम्हाला. पण तुम्हाला मला सांगा, तुमच्यापैकी कुणीही सांगा मला की तुम्हाला रोज हवा किती लागते हो? त्याला हवा मला फुकट मिळते. किती लागते विचारतात. किती लागते तुम्हाला हवा? तशी लागतं म्हणजे बऱ्याचदा घेत असतो. दिवसभर आम्ही बऱ्याचदा घेत असतो हवा. पण किती लागते? काही हिशोब आहे का? काही 24 तास हवा घेत असतो. मग आता मी तुम्हाला एक शास्त्रज्ञ म्हणून हिशोब सांगतो. तुम्ही दिवसाला 21,000 वेळा श्वास घेता. 21,000 वेळा. 21,000 वेळा. माझ्यावरती विश्वास नसला तर मोजून बघा. आणि मोजणं अवघड असेल तर विश्वास ठेवा. साधारण 21,000 वेळा श्वास घेताना तुम्ही शरीरामध्ये 17,000 लिटर हवा तुम्हाला घ्यावी लागते. म्हणजे पाण्याची 1 लिटरची बाटली, अशा 17,000 बाटल्या हवा तुम्हाला लागते. 2 मिनिटं अजून हवा जाईल, इतकी हवा लागते. त्या 17,000 लिटरमध्ये 20% ऑक्सिजन म्हणजे 3,500 लिटर ऑक्सिजन आपल्याला लागतो. ह्या 3,500 लिटर ऑक्सिजनचं वजन केलं तर 3 किलोग्रॅम ऑक्सिजन लागतो. आणि 3 किलोग्रॅम ऑक्सिजनची आजची बाजारातली किंमत 21,000 रुपये. 21,000. आणि तुम्ही 21,000 वेळा श्वास घेता म्हणजे तुमच्या प्रत्येक श्वासाला 1 रुपया तुम्हाला द्या. सेक्रेटरी साहेब, श्वास घेतला रुपया द्या, पुढचा रुपया द्या.
पुढचा घेतला आणि जर बिल नाही भरलं, निसर्गाने ठरवलं ऑक्सिजनचा सप्लाय थांबवायचं, तर काय होईल? ही सगळी सभावरती चालू आहे. पण हे द्यायचं कसं? तर हे कचऱ्याचं विघटन केल्यानंतर ऑक्सिजन मुक्त होणार आहे आणि मग तो घाण वास याच्याऐवजी चांगला वास तिथे येणार आहे आणि मग त्याच्यातून तुम्हाला शुद्ध ऑक्सिजन मिळत राहणार आहे. एक झाड लावा आणि त्या झाडाची निगा राखा. 3 किलोग्रॅम ऑक्सिजन निसर्गाला रोज ते झाड परत देतं. तुमच्या ऑक्सिजनचं बिल द्यायचा तो एक पद्धत आहे ती. त्याला निसर्ग ऋण म्हणतो आम्ही. आणि हे निसर्ग ऋण फेडणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड लावा आणि त्या झाडाला जगवा, म्हणजे ते तुम्ही निसर्ग ऋण दिलं. कचऱ्याचं विघटन करा म्हणजे निसर्ग ऋण दिलं. कचऱ्याला कचरा म्हणू नका, स्रोत म्हणा, म्हणजे निसर्ग ऋण दिलं. चला, ही वेळ झालेली आता भारुडाची, नाही का? म्हणजे भारुड आहे ना? कोण अरे आज शंकर एहसान लॉय यांचं एक मिनिट जरा थांबा. शंकर एहसान लॉय येणार आहेत का? मी खरं तर त्यांना आणू शकतो, हा मग? पण तसं आणणार नाहीये. मग? आता यांनी सांगितलं नाही का, एक पान गळलं की स्त्रोत आहे दुसऱ्या पानाचा, बरोबर? तसंच त्यांचं एक गाणं ऐकलं की तो स्त्रोत घेऊन मी एक दुसरं नवीन गाणं सादर करणार. हा, विघटित गाणं आहे, विघटित भारूड आहे ते. ऐकवा आता. या. अच्छा, म्हणजे हे सोत्री गाणार आहेत. श्रोत्री गाणार आहे. श्रोत्री. गा चला. बुआजी, पंडित जी, चलिए. जान टाकला कचरा साऱ्या रस्त्यात, मारला पाहिजे त्याला झाडूच्या पटक्यात. वा 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 वा, ये तो कबाडा हो गया. नाक तोंडात वास शिरला, पाय कचऱ्यामध्ये बरबटला. नाक तोंडात वास शिरला, पाय कचऱ्यामध्ये बरबटला. कचऱ्याने परेशान, कचऱ्याने परेशान गाव आणि शहरवाले. देश कचऱ्यात जाईल हा सारा, देश कचऱ्यात जाईल हा सारा. कचरा रे, कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. करे कचरा, करे कचरा, करे कचरा, कचरा, कचरा. कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. केळ्याची साल, कागद कपटे, प्लास्टिक पिशवी डब्बेनी बाटले. हो, केळ्याची साल, कागद कपटे, प्लास्टिक पिशवी डब्बेनी बाटले. सारे घराच्या खिडकीतून टाकले, सारे गटार कचऱ्याने झाकले. देश सारा हा आहे घर आपले, नाही भान कुणाला याचे उरले. देश कचऱ्यात जाईल हा सारा, हो, देश कचऱ्यात जाईल हा सारा, देश कचऱ्यात आता. जाईल आहा. हा सारा. कचरा रे, कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. करे कचरा, करे कचरा, करे जो तो येथे कचरा. कचरा रे, कचरा रे, साला सगळीकडे कचरा. साला सगळीकडे कचरा, साला सगळीकडे कचरा, साला सगळीकडे कचरा. तर बरं का मंडळी, आपण सगळ्यात आधी डॉक्टर शरद काळे यांचे आभार मानूया. त्यांनी फार उपयुक्त माहिती आज आपल्याला दिलेली आहे आणि आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये
दर बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कलर्स वाहिनीवरती. आणि बघणार आहोत आपला हा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा.